ग्रीचं वैभव माळशिरस तालुक्याचं वैभव आदरणीय दोन्ही शेंडगे बंधू आमचे शंकर शेठ असतील आणि आमचे सुरेश शेठ असतील एकदा दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा। खऱ्या अर्थानं एवढं मोठं योगदान त्यांचं आहे। तुमच्या सर्वांचं तर निश्चित त्यांच्या पाठीमागं हात आहे, सर्वजण तुम्ही त्यांच्या सोबत आहातच, पण निश्चित त्यांनी एवढं केलंय म्हणून माझ्या वतीनं मी त्यांचा इथं सन्मान करणार आहे, म्हणून त्यांना मी पुढे बोलवलंय। एकदा सर्वांनी मोठ्या अंतकानानं भजन करायचं। साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठाली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठाली आवडी म्हणून विठ्ठाली म्हणून विठ्ठाली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय हरी नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान पाऊली चित्ती समान बोधे स्थिती समान बोधे स्थिती समान बोधे स्थिती समान बोधे स्थिती समान काळ सार्थक केला काळ त्याने सार्थक केला त्याने सार्थक केला काळ त्याने सार्थक केला धरी त्याने रामणी विठ्ठल धरी रामणी विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निरेदंब सर्वथा निर्दंब सर्वथा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला धरी रामणी विठ्ठल धरी रामणी विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल वा धरी विशाल वा. रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल निरामणे स्वरूप निरामने स्वरूप निरामणे स्वरूप निरामने स्वरूप नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरि नामे नित्य समाधी हरि नामे नित्य समाधी हरि नामे नित्य समाधी हरि नामे काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला धरी रामणी विठ्ठल धरी रामणी विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल धरी रामने विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवायची भजन करा हरजी जय जय हरजी जय जय हरि 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 जय जय हरि हरि जय जय
हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 वा एकदा या लहान मुलांसाठी जरा जोरदार टाळी द्या सगळ्यांनी. वा रे ना रे ना रे नाम वाचे श्रवण कीर्ती 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 नाम वाचे श्रवण नाम वाचे श्रवण कीर्ती 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 अवले चिती समान
काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला बाबुले तिती समान बाबुले तिती बाबुले तिती बाबुले तिती समान समान बाबुले तिती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने हरीला म्हणे विठ्ठल विठ्ठल धरिला मनी धरिला 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 मनी धरिला मनी धरिला धरिला टाळी वाजवा टाळी. धरिला मनी धरिला मनी विठ्ठल 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 धरिला रे धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल हरेला धरेला मनी विठ्ठल 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 विठ्ठला
धरिला मन विठ्ठल धरिला मन विठ्ठल विठ्ठल धरिला मन विठ्ठल धरिला माने विठ्ठल धरिला केला त्याने काळ सार्थक 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 केला त्याने संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी की हर हर गणपती बाप्पा बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला बाळू मामाच्या नावानं त्यांच्या नावानं नाथाच्या नावानं की बाळू मामाच्या शेळे मेंढ्या माऊलीच्या नावानं बाळू मामा नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती डिले कमी करा आता नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल रिपीट कमी करा कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल जे आता डबल येतोय ते कमी झाला पाहिजे आता फक्त इको नॉर्मल त्याला आला पाहिजे आता माझं बोलणं सगळ्याला कळलं पाहिजे महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नवैने पांडुरंगा करो प्रथम नमना हे पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो प्रथम नमना हे पांडुरंगा करो प्रथम नमना
प्रथम नमन दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया पांडुरंग कर प्रथम नामरे दुसरे चरण संतादिया देवाच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासे तुका दुसरे चरण दुसरे चरण सताजिया दुसरे चरण सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास प्रथम नमन दुसरे चरण सताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्वेरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम नाम वाचे श्रवण कीर्ते पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र अजून एक कमी पूर्ण 0 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर मानवी जन्माची सार्थकता कशाने होते तो प्रतिपादित करणारा नामपर प्रकरणातला अभंग आहे विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खऱ्या अर्थानं हा भव्य दिव्य कार्यक्रम किमनिमित्तानं आहे आजची कीर्तन सेवा किमनिमित्तानं आहे तुम्हाला सर्वाला चांगलं माहीत असलं सर्वाला चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून खऱ्या अर्थानं श्री संत सद्गुरू बाळोमा देवालय ट्रस्ट आदमापूर संचलित श्री संत सद्गुरू बाळोमा बग्गा क्रमांक 14 आज या मेंढी माऊलीचं आगमन होऊन 4था दिवस आहे आणि त्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त आयोजक ग्रामस्थ नियोजन कमिटी यांच्या वतीनं माझ्याकडे देण्यात आलेली सर्वांना धन्यवाद पैकी गायनाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट आमचे माऊली महाराज असतील त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आमचे दीपकजी महाराज पवार असतील त्याचबरोबर या बाजूला जे उभा आहे ते आदरणीय आपल्या परिसराचं वैभव ज्येष्ठ कीर्तनकार आमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मोरे बाबा असतील त्याचबरोबर आदरणीय महादेव महाराज असतील मृदुंगावरती जे गोड साथ करतायत आपल्या भागाचं आपल्या परिसराचं आपल्या सोलापूर जिल्ह्याचं माळशिरस तालुक्याचं वैभव मृदंग सम्राट मृदंग वैभव जेवढे द्यावेत तेवढ्या अन्न पदव्या कमीच आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र मृदंग सम्राट आमचे विशालजी महाराज जाधव एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी द्या सगळ्यांसाठी त्याचबरोबर विनयकरी बाबा असतील ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत ते माझे जीवलग मित्र माझे मोठे बंधू आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं नवे संबंध महाराष्ट्राचं कीर्तन क्षेत्रातलं एक जडवर रत्न एक कीर्तन क्षेत्रातलं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज सुळ यांची ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेसाठी जरा एकदा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर या ठिकाणी जे आवर्जून उपस्थित आहेत आमचे
काटकर सागरजी महाराज काटकर असतील, त्याचबरोबर परिसरातील अपरिचित परिचित सगळे कीर्तनकार गायक वादक सगळे मंडळी असतील, ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूटिंग होत आहे, ज्यांच्या माध्यमातून हे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहे. आता बरेच चॅनल या ठिकाणी आहेत, त्यामध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असे आदरणीय माझे जिवलग मित्र आमचे चैतन्य दादा यांचा ओम साई क्रिएशन हा चॅनल आहे. त्याचबरोबर बाळूमामा शिवार नामानं बाळूमामाचा हरिजागर. अजून कोणाचं काय? बाळूमामांचा सेवक पालखी क्रमांक 12 तुमचं तेच आहे ना ओम साई? हां ओके. एकदा सर्वांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे, काय नाव आहे दादा? गुले साऊंड सिस्टम. सर्वांना धन्यवाद. या भाग्याचे कारभारी उपकारभारी सगळे सेवेकरी पुजारी सर्वांच्या चरणावरती विनम्र भाव नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग निळोबा यांचा आणि या अभंगात निळोबा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. आवाज सगळ्यांना स्पष्ट येतोय? थोडा अजून इको कमी करता आला तर करा. अभंग निळोबा यांचा आहे आणि या अभंगात निळोबा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तसं पाहायला गेलं तर काटकर महाराज या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म आम्हाला ज्या कारणासाठी दिलाय ते कारण ते काम आम्ही आयुष्यभर करण्याचा प्रयत्न केला, याची फलश्रुती आमचा काळ सार्थक झाला. मग महाराज आम्हाला काळ सार्थक करण्यासाठी काय करावं लागेल? महाराज म्हणतायत मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि कानानं त्या भगवंताची कीर्ती ऐका. नाम वाचे श्रवण कीर्ती. महाराज जर असं केलं तर मग महाराज म्हणतायत फायदा पाऊले चित्ती समान. पाऊल या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचं. पाऊल या शब्दाचा अर्थ भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये होतं त्यावेळेस विशालजी बाबा साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार. काळ सार्थक केला त्यांनी. पण माऊली महाराज कोणी? धरिला म्हणे विठ्ठल. ज्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं त्यांचा काळ सार्थक झाला. मग महाराज हे भगवंताचं कीर्तन करायचंय, भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचंय, बाळूमामांचं चिंतन करायचंय. मग ते कसं करायचं? महाराज म्हणतायत कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जगाला चालत नाही. मोरे महाराज एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि त्याची जिरवायची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं, ज्ञानोबळाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. पुढे जाऊन अजून बोलेल एखाद्याचा गाथा पाठ आहे आणि मग त्याचा हिसाळा येऊन गाथा पाठ करणं वेगळं, आणि तुकोबरायाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. जरा पुढे जाऊन बोलू का? येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं वाटल तसं देवाचं नाव की फक्त कीर्तना स्वरात बोंबल, बाकीकडे कसा आरड काय फरक पडत नाही. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वात. असं कळत असाल तर काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आणि शेवटी निळोबराय म्हणतायत या तीनही चरणाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालाही भगवत स्वरूपाला. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाला मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा अभंग विठाला. माझ्याकडे अगदी वेळ कमी, मला 9:15च्या आसपास थांबायला सांगितलंय. त्यामुळं इतर फाटे न फोडता डायरेक्ट बाळूमामाचं चरित्र आणि अभंगाकडे वळतो. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. बसलेले जरा लक्ष द्या. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि बाबा सार्थक गोष्ट तेव्हा होते ज्यावेळेस जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी वापरली जाते. तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले साहजिक सगळे शेतकरी असाल, जरी गायक वादक कीर्तनकार कीर्तनकारांचे वडील सगळे जरी आपण असलो तरी सुद्धा आधी आपण कोण आहेत? शेतकरी, बरोबर ना? पुढे बसलेले मला एक सांगा, आपण बियाणं आणतो, बियाणं कशाला हो? कशाला आणतात? बोला गे. बियाणं आपण कशाला आणतो? शेतामध्ये पेरायला.
बरं बियाणं आणलं आणि पेरलं, पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर उगवलं तर त्याची सार्थकता नाही तर त्याची काय दादा निरर्थकता. नाही उगवलं तर आपण म्हणतो लका वाया गेलं. अजून एक शब्द आहे लका मोघम गेलं. हाय का मोघम शब्द इकडं? आपण बोलता बोलता विशाल महाराज असं बी बोलतो एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे काय बिनबुडाचं बोलणं, म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही त्याला काय म्हणतात मोगम. आणि गावात एकतरी असं मरत म्हणजे एकतरी असं असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का कुठं ते एअरपॉर्ट नादी लागतात, त्याला बोललेलं 5 मिनिटांनी त्याच्या लक्षात राहत नाही, त्याच्या कुठे नादी लागतात त्याला काय म्हणतात मोगम. मी बी मोगम बोलत नाही, गीतेने शब्द वापरला मोघाशा मोग कर्मानु. आणि ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात, बरोबर ना, ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्मले ते मोघ जैसे वारशेविन मेघ का मृग जळाचे तरंग धोरणीच पहावे. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारं मृगजळ व्यर्थ आहे, तसं विनेकरी बाबा जी व्यक्ती एवढा अनमोल किमतीचा जन्म देऊन भजन करत नाही त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. अजून सोपं पटवून देतो. आता पावसाळ्याचे दिवस संपले, पण पावसाळ्याच्या दिवसात घराच्या बाहेर निघायचं म्हणलं की माणसाला आठवण होते, ती म्हणजे कशाची? छत्रीची. आता तुमच्या गावातला इथला एखादा गृहस्थ नात्यापुत्यामध्ये असे एखाद्या मॉलमध्ये गेला, छत्रीच्या सेक्शनला गेला आणि छत्रीच्या सेक्शनला गेल्यानंतर त्या छत्री विकणाऱ्याला विचारलं दादा मला छत्री पाहिजे हो. त्यानं सांगितलं आहेत ना. किती? भरपूर प्रकारचे आहेत, मला जरा दाखवता का? 3 प्रकारच्या छत्र्या त्यानं पुढे ठेवल्या. दादा पहिलीची किंमत 500 रुपये, दुसरीची किंमत 1000 रुपये, तिसरीची किंमत 1500 रुपये. दादा जसं या छत्र्यांच्या किमतीमध्ये बदल होतोय तसं याच्या गॅरंटी वॉरंटीमध्ये सुद्धा बदल होत असणार. त्या पहिलीची गॅरंटी दुकानातून बाहेर जाईल का नाही सांगता येत नाही. त्या दुसरीची गॅरंटी दुसरी बळच एखादा उन्हाळा पावसाळा खाईन. आणि तिसरी होती 1500ची. ती 1500ची छत्री मरेपर्यंत टिकल, लाईफ टाइम टिकल. हाय का एखादी अशी छत्री इकडे नात्यापुत्यात? म्हणजे आम्हाला असली तर द्या. तो म्हणला दादा आतापर्यंत लाईफ टाइम टिकणारी छत्री मी बघितलीच नाही, मला नेमकं एक सांगा या छत्रीचा वापर कसा करायचा म्हणजे ती टिकवता येईल. थोडा अजून इको कमी करा. ते भोंग्यामुळे थोडा इको जास्त होतोय, त्यामुळे एकदम 0 करा. दादा मी लाईफ टाइम टिकणारी छत्री बघितलीच नाही, मला फक्त एक सांगा या छत्रीचा वापर कसा करावा की जेणेकरून ती मरेपर्यंत टिकवता येईल. त्यानं सोपं सांगितलं. म्हणलं हिचं फक्त ऊन वारा आणि पाऊस याच्यापासून संरक्षण करायचं. मग ते काय पेटवाय घ्यायची वय म्हणजे छत्रीचा वापर काय निरर्थक. अजून कळत नसेल तर जरा ऐकून जा. तुमच्या गावातला एखादा गृहस्थ पुण्यासारख्या ठिकाणी गेला आणि येता येता रात्रीच्या नेमक्या 2-2:30 वाजल्या आणि आड मार्गावरती 4-5 चोरांना आड आवला आणि त्याचा नारळ श्रीफळ पाकिट देऊन सत्कार केला. अण्णा ते सत्कारच करत आहे पण नारळ श्रीफळ नाही देऊन रक्त देऊन सत्कार करीत आहे. असा गडी तुटला, बळच सुटला म्हणून घरी आला आणि घरी आल्याबरोबर तिनं बघितलं. तिनं म्हणजे कळतं का? तेवढं चांगलं कळतं माणसांना. नेमकं तिनं बघितलं आणि तिनं विचारलं होय व झालंय काय? पार काळ निळ होऊन आलाय. अगं काय सांगू काय गेलं? अगं जे घडलं ते सांगा ना. अगं काय सांगू काय गेलं ते? अगं जे घडलं ते सांगा ना. अगं 4-5 चोरांनी आडावलंय ना, असं हाणलंय. फक्त कुठं हाणलंय विचारू नका, लय दुखत आहे होय व. पण तुमच्या कमरेला पिस्तूल होता ना, एखादी हाणायची ना नडकी घेऊन. तो म्हणला बरं झालं ते लपून ठेवलं ना तर ते बी घेऊन गेले असते. मग त्यानं काय दिवाळीच्या टिकल्या वाजवतो का काय? हाण ना एखादी नडकी गवसून. जसं विशाल महाराज पिस्तूलचा वापर निरर्थक, त्या छत्रीचा वापर निरर्थक, त्या धान्याचा वापर निरर्थक, त्या बियाण्याचा वापर निरर्थक, तसं एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर याच्या जन्मानं भजन करत नसाल तर या जन्माचा वापर सुद्धा काय निरर्थक. मिळाला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. किंवा आवता हात का मानव देह अल्लाने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भोरग. कशासाठी मिळाला मावशी? कशासाठी मिळाला देह? मावशी देह कशासाठी मिळाला? देवे दिला देह भोजना गोमटा. देवे दिला देह भोजना गोमटा. बोला गे माय. देवे दिला देह भजना होय. मला वाटलं भोजना. तुम्हाला भोजन ऐकाय आलं का? मी भजनाच म्हणत होतो पण तुम्ही भोजनाकडे गेला. बरं जाऊ द्या. भोजन तर भोजन. स्वयंपाक बनवता का इकडे तुम्ही? करवाचा नीत
स्वयंपाक घरी बनवता का रोजाने ठेवलेत? घरी बनवता ना? बरं चला ऐका, स्वयंपाक बनवायचा म्हणलं किती बी छोटं घर असू द्या आणि किती बी मोठं घर असू द्या, कमीत कमी सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास माई स्वयंपाकाला लागतो ना. मग त्या 2 तासामध्ये तुमच्या पायाला काम इकडे तिकडे चालायचं, तुमच्या हाताला काम आहे चपाती लाटायची, भाकर थापायची, भाजी चिरायची, कांदा चिरायचा, बरोबर आहे ना. या तोंडाला काय काम आहे? नातेपुती आदमापूर, नातेपुती पंढरपूर, नातेपुती आदमापूर, नातेपुती पंढरपूर, हेच ना. आणि परत तीच कणकीत चारण मारा आम्हाला, तेवढंच राहिले आता. मग हे म्हणण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा मी सांगतो ते करा. एकदा सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांच्या हातवर. जय बाळू मामा, जय बाळू मामा, इको द्या. जय बाळू मामा, 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 मामा, जय बाळू मामा, हे जय बाळू मामा, जय बाळू मामा, बाळू मामा, जय बाळू मामा, हे जय बाळू मामा, 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 हे जय बाळू मामा, 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 जय बाळू मामा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. आई गोड वाटते ना ऐकायला, मग आम्हाला मनाई किती भारी वाटत असेल. फक्त एक काम करा, एवढं 2 तास त्या आदमापूरच्या मामाचं भजन करून स्वयंपाक बनवा. याचा फायदा, जर आदमापूरच्या मामाचं भजन करून जर स्वयंपाक बनवलं तर ते भोजन राहणार नाही, तो महाप्रसाद होईल. आणि ज्या ज्या घरी असा महाप्रसाद खाला जाईल का, त्या त्या घरी साक्षात माझा आदमापूरचा मामा आल्याशिवाय राहायचं नाही. आणि जर वाटत असेल आपल्या घरी आदमापूरचा बाळूमामा यावा, तर कमीत कमी 2 तास त्या बाळूमामाचं भजन करा. आणि अजून एक फायदा सांगू का, ती पिते ती का, ते पेते ती का, ज्यांचा ज्यांचा पेतो त्यांनी हातवर करा बरं. अय नका करू, लय हानत्यान. इथं तरी गप बसत्यान, पण घरी गेल्यावर लय हानत्यान. फक्त डोक्यात ठेवायचं, बाई माझा पेतो गे, खरंय 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 खरंय, एवढं डोक्यात ठेवायचं. फक्त मी सांगतो तेवढं ऐका, 2 महिन्यात सुटली म्हणून समजायचं. उद घातलेलं आहे, मेंढराकडे कुणी जाऊ नका. दर्शन बंद आहे. आता सगळ्यांनी येऊन पुढे बसा, माझ्या दर्शन बंद आहे. एकाली सगळी माणसं पुढे या, जेवढे पुढे गेले तेवढ्यांचं दर्शन होईल. आता उद घातलेला आहे. ऐका ऐका, लक्ष द्या माझ्याकडे, असं डोळं वाचून बघा जरा, इकडे इकडे, हा इकडे इकडे, हा हा. ते 2 तास फक्त मी सांगतो तेवढं करा. 2 महिने त्यांची सुटली म्हणून समजा. फक्त बाळूमामाचं भजन करून स्वयंपाक बनवा आणि तो 2 महिने खाऊ घाला. जर नाही सुटली तर आज या शेंडगे बंधूंकडे परत जायचं आणि सांगायचं, महाराजांनी सांगितलं होतं सुटणार, नाही सुटली तर माझं पाकिट परत माघारी. कारण मला तेवढा विश्वास आहे. अन्न दोष अन्न महात्म्य, संघ दोष संघ महात्म्य, भूमी दोष भूमी महात्म्य मान्यच करावं लागेल. आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही ते पटवून द्यायला, मला बाळूमामांच्या चरित्राकडे वळायचंय म्हणून तेवढा फायदा सांगतो. आणि अजून जरा पुढे जातो. महिला मंडळ ते तोंडाचा जाऊन द्या, पण डोळ्याला काय काम आहे हो. आमच्या वारकरी संप्रदायात सांगितलं जातं, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा पहा विठोबाचे मुख. अन्न हे विठोबाचे मुख नाहीत बघत, हे तुला पाहते रे माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्या जीव रंगला रंग माझा काळा. आणि शेवटी बिचारी लागीर झाल्याशिवाय झोपत बी नाही. ऐ काय मिळतं बरं तुम्हाला असल्या मालिका बघून? सासू सुनाची भांडणं, ननंद भाऊजाची भांडणं, जावा जावाची भांडणं. तसल्या मालिका घडून आपल्या बी घरी तसलंच पेटत आहे. तसल्या मालिका बघण्यापेक्षा कधीतरी टीव्हीला जय बाळूमा नावाची बाळूमाची मालिका चालू आहे ती बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची रोज झी टॉकीजला कीर्तन कथा चालू आहेत त्या बघा. आणि जर आपल्या मुलांना घेऊन ते बघितलं ना, तर आपल्या बरोबर आपल्या मुलांवरती सुद्धा संस्कार चांगले झाल्याशिवाय राहायचे नाहीत.
म्हणून मुलांसाठी तुमच्यासाठी जाऊ द्या, आता तुम्ही जवळ जमायत तुमचं जाऊ द्या, पण कमीत कमी मुलांवर तरी चांगले संस्कार हवेत म्हणून ते बघा. बरं तुमच्या टायमाला गडी लय हसल्यात, थांबा गाड्यांकर बी जातो. ए गाड्या हो, तुम्ही बी गाडी चालवता बरोबर आहे का नाही? ते गाडी चालवताना तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे हो? गोवा गुटखा मावा तांबाखू वाटोळ झालं ना त्याच्यामुळं. तसलं करण्यापेक्षा कधीतरी मी म्हणतो तेवढं तोंडानं म्हणा, मामा माझा इकोला तयार राहायचं. मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा मामा माझा मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा मामा माझा मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा हीच माझी सत्यवाचा ऐको द्या ऐको हीच माझी सत्यवाचा हीच माझी सत्यवाचा मामा माझा मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा मामा माझा मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा हे मामा माझा मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा मामा माझा माझा मामा माझा मामा माझा मी मामा. कधीतरी या जगातल्या आपण प्रत्येकाला माझं माझं म्हणत असतो, कधीतरी त्या आदमापूरच्या मामाला माझं म्हणा. आणि जर आदमापूरच्या मामाला तुम्ही माझं म्हणला ना तर निश्चित एक दिवस या नारदाच्या गादीवर सांगतो असा जीवनात येईल की आदमापूरचा मामा आपल्याला त्यांचं म्हणल्याशिवाय राहायचं नाही. आणि ज्या दिवशी आपला मामा स्वीकार करेल त्या दिवशी निश्चित आपला जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. वाटत असेल जन्म सफल व्हावं तर या जगातल्या प्रत्येकाला माझं माझं म्हणण्यापेक्षा, आणि खरं सांगू का, ही गबाळ आहे का, हे आपलं नाही. ही गबाळ कसं आहे माहिती का, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा बांधून या देती यमाची हाती भूषणी ही घेते काढून या. ते रिपीट वाढलाय तो रिपीट अख्खा कट करा तुम्ही, इको देण्याच्या भानगडीत लय पडू नका, फक्त गाताना द्या. कधी ही गबाळ आहे ना, ही तुमचं पाठ आहे सगळ्याचं. नाही रे नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राणी माझे माझे म्हणून आपला एकच आहे अंत काळीचा सोयरा तू का म्हणे विठ्ठूधारा. त्या आदमापूरच्या मामाला आपलं म्हणा निश्चित. इको कमी करा दादा, निश्चित तो मामा आपल्याला त्यांचं म्हणल्याशिवाय राहायचं नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज रोजचं कीर्तन असेल, तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं ज्ञानोबराचं तुकोबराचं भजन करायला सांगता, महादेवाचं कीर्तन असेल महादेवाचं, देवीचं कीर्तन असेल देवीचं, मसोबाचं कीर्तन असेल मसोबाचं सांगिता. मसोबाचं अजून गावलं नाही मला चिंतन काय ते, फक्त मसोबाचं कीर्तन केलंय. दर्शन बंद झालेलं आहे तिकडे, कोणीतरी एक जण सांगायचं थांबायला सांगा. दर्शन आता बंद आहे, ऊद घालायचा कार्यक्रम चालू आहे. आता कीर्तन झाल्यानंतर दर्शन बारी सुरू होईल. मग महाराज तुम्ही आज बाळूमामा सांगताय, बाळूमामा नेमके कोण आहेत हे आमच्या लक्षात येऊ द्या, म्हणजे आम्ही बाळूमामाची भक्ती करेल. बाळूमामाच्या मुखातलं वाक्य बाळूमामाच्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतो, ऐकून जा. बाळूमामा म्हणतात, ऐका, तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग आणि बाळू धनगर यागलाय, तुम्हाला वाटत असेल काशीचा विश्वेश्वर आणि बाळू धनगर यागलाय, तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण बाळू धनगर यागलाय. अरे तसं नव्ह, जो पंढरपुरात विटेवरती उभा आहे ना तो पण हा बाळू धनगरच आहे, जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण हा बाळू धनगरच आहे, आणि जो भगवान श्रीकृष्ण आहे हा सुद्धा बाळू धनगरच आहे. अरे तुम्ही या बाळूमामाची भक्ती केली काय आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची काशीच्या काशी विश्वेश्वराची भक्ती केली काय, ती मलाच पोच होणार आहे. जाणं पंढरपूरला मार्ग वेगळे, पण जाणं निश्चित कुठे आहे, पंढरपूरला. तुम्ही कोणाची भक्ती करा
ती मला पोच झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाळूमामाच्या मुखातलं वाक्य ऐकून जा. बाळूमामा म्हणतात, अरे ऐका, तुम्ही मला माना अथवा नका मानू, तुमच्या मान्यानं माझं अस्तित्व आहे असं बी होत नाही, आणि तुमच्या न मान्यानं माझं अस्तित्व नाही असं बी होत नाही. तुम्ही मला मानलं तरी मी आहेच, आणि तुम्ही मला नाही मानलं तरी बी मी आहेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस हा बाळूमामा तुम्हाला मानायचं सोडून देईल का, त्या दिवशी निश्चित तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचो नाही. हा शब्द या बाळूमामाचा. आणि महत्वाचं बाळूमामाच्या मुखातलं विशेष वाक्य, अरे जो मला हाई म्हणल, अरे जो मला हाई म्हणल त्याला मी कायमचा हायसा, आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा. बघा, कायमचा नाहीसा. बाळूमामाच्या मुखातलं वाक्य. लोक म्हणले, अरे साधा धनगर समाजातला माणूस, डोक्याला फेटाय, खांद्यावर घोंगडे, हातामध्ये काठी, स्वतःला बाळूमामा म्हणजे महादेवाचा अवतार समजतोय, कसं शक्य? मामा म्हणले नाही विश्वास. आणि बघा बरं का, काटकर महाराज संतांवर देवावर लोकांना विश्वास ठेवलाच नाही. कारण संत नवती जगा मानसा सारिके, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण, म्हणून लिंगा दोन्ही दिसती सारिकी, वर्म जाणीतो पारखी. संतांच्या तन आपल्या बाहेरच्या क्रिया दिसणं बाहेरचं सारखं असलं तरी त्यांच्या आपल्या आंतरीच्या क्रिया मात्र निश्चित भिन्न आहेत. लोक म्हणले सामान्य माणूस महादेवाचा अवतार कस काय स्वतःला समजतो? मामा म्हणले प्रूफ करून धावतो. दुसऱ्या दिवशी मामा शेतामध्ये मेंढर चरायला गेले, मेंढर चारून येत असताना चिखलामध्ये पाय भरवले, पाय भरके घेऊन तसेच मेंढर तळावरती आणली, मेंढर कुंडली, आणि तसेच भोजन करायला बसले. आणि भोजन करून तसंच मामा आपल्या बाजेवरती लवणले. सगळ्या सेवकांना सांगितलं, काशीला जे जे गेले त्यांच्या लक्षात येईल. अन्न गेलता तुम्ही तिथं काशीच्या काशी विश्वेश्वराला पहाटे 4 वाजता स्नान घातलं जातं, बरोबर ना? त्या काशीच्या काशी विश्वेश्वराला पहाटे 4 वाजता ज्यावेळेस स्नान घातलं जातं का, त्यावेळेस या बाळूमामाचे पाय न धुता स्वच्छ होतात. लोक म्हणलेला का रातचं उठून धुवायला बसलं, ही संशय, अविश्वास ना. म्हणले रातचं उठून धुवायला बसलेत, कोण 10 मिनिटं जागायचं मोरे महाराज, कोण 15 मिनिटं जागायचं, कोण अर्धा तास जागायचं. आणि बरोबर पहाटेच्या 4 वाजल्या, आणि 4 वाजल्या बरोबर मामाच्या पायावलं त्यांनी पांघरून काढलं. जसं मामाच्या पायावलं पांघरून काढलं तसं मामांचे पाय न धुता देखील अगदी काचेसारखे स्वच्छ दिसले. आणि यावरून त्यांच्या लक्षात आलं साक्षात बाळूमामा महादेवाचा अवतार आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. आणि अजून बी लक्षात येत नसल तर ती जय बाळूमा नावाची मालिका सगळ्यांनी बघितली असेल. त्या मालिकेचं टायटल सॉन्ग आहे, त्या टायटल सॉन्ग मध्ये सांगितलंय बाळूमामा अवतार कुणाचे. आता ऐका. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार थोर ह्यो, राहतो आत्मापुरा, उतरून भंडारा थोर ह्यो, ज्ञान गंगेची अमृत धारा. रेशमी भेट, रेशमी भेट मस्तकी, त्याला सोन्याची किनार, दिसे रूप मनोहर, नजर तेज तलवार. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या
केला पैदा आदमापुरात बाळू मामा बाळू मामा बोला विठ्ठल बिरुदेव रामा हो रामा आदमापुरात बाळू मामा बाळू मामा बोला विठ्ठल बिरुदेव रामा रामा आदमापुरात बाळू मामा बाळू मामा बोला बाळू मामाच्या नावानं त्या मालिकेचं टायटल सॉंग आहे त्यात सांगितले रुद्राचा अवतार थोर हा राहतो आदमापुराण. रुद्र म्हणजे कोण आहेत? साक्षात महादेव. आणि मग लक्षात आलं बाळूमामा साक्षात कुणाचा अवतार आहे? महादेवाचा. आता महाराज तुम्ही बाळूमामाचं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं काहीतरी बोलला होता मध्ये बुवा, तेवढं आम्हाला कळालं म्हणजे आम्हाला तेवढं बी लक्षात येईल तेवढं बी आम्हाला सांगून जा ना. आता ऐका, बाळूमामा वर्षातून कायम पंढरपूरच्या वारीला जायचे. एके वारीची घटना आहे. बाळूमामा आपल्या 17 सेवेकऱ्यांसोबत पंढरपूरच्या वारीला गेलेत. वाळवंटात गेले, चंद्रभागेत गेले, चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पुन्हा परत वाळवंटात आले. जसे वाळवंटात आले तसं मामांच्या चरणावरती एक आमच्यासारखी सामान्य व्यक्ती येऊन नतमस्तक झाली. मामाने विचारलं, नाव? रामभाऊ उत्पात. जा म्हणले. तो निघून गेल्यानंतर मामा दुपारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाला अभिषेक घातला आणि मामाने ठरवलं आजचा मुक्काम पंढरपूरच्या पांडुरंगाच्या राऊळातच करायचं. आणि बाबा सायंकाळी 6 वाजता मामाच्या लक्षात आलं या पंढरपुरात आपल्याला पांडुरंगाखेरीज दुसरं कोणी ओळखत नाही. आणि मग ती दुपारी नतमस्तक झालेली व्यक्ती नेमकी कोण असावी म्हणून मामाने आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं, जा त्या रामभाऊ उत्पातची शोधाशोध घ्या, त्यांना माझ्याकडे घेऊन या. शोधाशोध झाली. मामा पुढे त्याला हजरही केलं. आणि मामा पुढे हजर केल्यानंतर मामाने विचारलं, नाव काय? रामभाऊ उत्पात. दुपारी तुम्ही माझ्या पाया पडलात. शक्य नाही. मला ओळखता? नाही, कधी अजून कधपर्यंत पाहिलं नाही. मग तुम्ही दुपारी माझ्या पायावरती नतम झाला. मामा शक्य नाही. अहो सेम तुझ्यासारखाच दिसणारा, सेम हुबेहूब कपडे, सेम तूच आहे. नाव? रामभाऊ उत्पात. अरे मग तूच आहेस ना? नाही हो मामा, माझं ब्रीद आहे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी दर्शन तयाचे. जसं नामदेवरायचं ब्रीद होतं तसं मी पांडुरंगाखेरीज अजून कोणाच्या चरणावरती नतमस्तक झालो नाही. आणि तुमच्यासारख्या सामान्य माणसाचे शक्य नाही. माहित नव्हतं ना मामा कोण आहेत. मामा म्हणले, नक्की विचार करून बोलतोस? हो नक्की तेच सांगतो. जा निघून म्हणले. आणि मामानं त्याला पाठवल्यानंतर मामा सोबत गेलेले सगळे सेवेकरी मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले. तर मामाच्या चरणाचा सुगंध हा चंदनाचा येत होता. मग मला सांगा, चंदनाचा लेप कोणाच्या कपाळाला आहे? पांडुरंगाच्या. आणि मग सगळ्या लोकांच्या लक्षात येऊन गेलं मामांचं दर्शन दुसरं तिसरं कुणीच घेऊन गेला नाही. साक्षात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा मामाचं दर्शन घेऊन गेला. एवढा मोठा ज्यांचा अधिकार आहे त्या आत्मापूरचे बाळूमामा आहेत. आणि महादेवाला पंढरपूरच्या पांडुरंगाने जागा कुठे दिली मोरे महाराज? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहेत. मामा अवतार कोणाचे? महादेवाचा. आणि मग मामाची जागा झाली कुठं? डोक्यावरती. महाराज लक्षात आलंय, सगळं आम्हाला पटायला लागलंय. मग आता महादेव आहेत निश्चित, हे बी लक्षात आलंय. पंढरपूरचा पांडुरंग मामाचं दर्शन घेतो. नवे आषाढी झाल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंग स्वतः बग्यात मामाची मेंढर राखायला येतो. एवढा मामांचा अधिकार आहे. मग महाराज लक्षात आलंय, आता आम्हाला एखादं उदाहरण सांगा. या जगाची रीते फायद्याशिवाय कुणी काही करत नाही. म्हणजे विकास महाराज जरी इथं लय टमाटामा बोलत असला तरी आधी नारळाच्या खालून किती मिळणार आहे ते बघितले. आज जरी ठरवलं नसलं, कारण ही माणसं माझ्या लय जिवाळ्याची, आज जरी ठरवलं नसलं तरी फायद्याशिवाय कोणी काही करताना दिसत नाही. फायदा सांगा आम्हाला काय होईल. मामांची भक्ती केली, एखादं उदाहरण द्या म्हणजे आमच्या लक्षात येईल. ऐकून जा. मामाची मेंढरं कर्नाटक प्रांतामध्ये चरत होती. आणि तिथंच एका गावामध्ये एक धनगर समाजाचा माणूस राहत होता. 1000 रुपयाचं त्याच्यावरती कर्ज होतं. काही केल्या कर्ज काही फिटत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं मामा दयाघन आहेत, मामा अनाथांची मायेत, मामा कल्पवृक्षाचं झाड आहेत. मामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच. आणि त्याच्या लक्षात आलं मामा आपल्या शेतामध्ये येणार आहेत, मामाला आपण 1000 रुपये मागावे. दुसऱ्या दिवशी सायंकाळ झाली. मामाची मेंढर त्याच्या शेतामध्ये आली. आणि शेतामध्ये आल्याबरोबर मामांच्या चरणावरती तो नतमस्तक झाला. गयावया करू लागा. मामा तुम्ही कल्पवृक्षाचं झाड आहे, मामा तुम्ही कामधेनू आहेत, प्रत्येकाची इच्छा तुम्ही पूर्ण करता म्हणजे करतातच. आणि आलाय त्या मामाच्या दरबारात तर ऐकून जा गड्या. या मामांच्या दरबारात आलाय ना ते पोते नगरीत तर ऐकून जा. मामाचा शब्द आहे. बाळू मामाचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे.
या बाळूमामाचा दरबार म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा दरबार आहे. आणि जो या दरबारात येऊन निष्ठेनं माझी भक्ती करेल, निष्ठेनं माझ्या मेंढरांची सेवा करेल, एक दिवस त्याला इतकं देईल की त्याची घ्यायला सुद्धा ओंजळ कमी पडेल. हा, फक्त वेट अँड वॉच, फक्त वाट पाहावी लागेल. ते माझ्या मनानं असेल, किती द्यायचं आणि कधी द्यायचं मी ठरवणार. तो ठरवायचा तुम्हाला अधिकार नाही. ते तुम्हाला ठरवायचं असेल तर तुमच्या सेवेची मला गरज नाही, तुमच्यासारख्याच्या सेवेची मला गरज नाही. वेळ आली म्हणजे देणारच, पण तोपर्यंत वाट पाहावी लागेल म्हणजे लागेलच. आणि ऐका, मामाच्या दरबारात सेवेला किंमत आहे. मामांच्या मुखातलं पुन्हा वाक्य ऐकून जा. मामा कायम म्हणायचे, अरे करशीला सेवा, अरे करशीला सेवा तर खाशील पोटभर मेवा. मामाचं सांगणं इथं सेवा हा दार म्हणता. मामाच्या दरबारात महिला मंडळ तुम्ही मेंढर राखायला जाऊ शकत नाही, पण इथला तांब्या जरी इकडे केला ना, इकडचा तांब्या उचलून जरी इकडे ठेवला ना, तरी मामाच्या डायरीला त्याची नोंद होते. आणि मामाचा स्वभाव आहे, मामा कुणाचा उपकार आपल्या डोक्यावर ठेवीत नाही. तुम्ही तांब्या जरी इकडचा उचलून इकडे ठेवला तरी मामा त्याच्या बदल्यात तुम्हाला देणार म्हणजे देणारच. हा नारदाच्या गादीवरून शब्द देतो तुम्हाला. आतापर्यंत अनेकाला दिलंय मी, हळूहळू सगळी उदाहरणं काढत जाणार आहे. आज थोडा वेळ लागला तरी लागू द्या, पण आज परफेक्ट बाळूमामाचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तो नतमस्तक झाला. मामा आतापर्यंत तुमचा इतिहास ऐकून आहे, पण मामाचा स्वभाव जेवढा प्रेमळ तेवढा रागीट पण. बरं का, थोडा मॉनिटर द्या. मामाचा स्वभाव जेवढा प्रेमळ तेवढा रागीट पण. मामा जितकं प्रेम करायचे तितके रागवायचे सुद्धा. आणि जर राग आला तर मामाच्या मुखात कायम एक शिवी असायची, अरे सुकाळीच्या, म्हणजे कायम मामा म्हणायचे. मामा त्याला म्हणले, अरे सुकाळीच्या पैसा काय झाडाला लागतो काय, आणला तोडला आणि तुझ्या हातात दिला. अरे कष्ट करावं, राबावं, हरामचं पचत नाही, कष्टाचं पचत. आणि ऐका बरं का, मामाच्या दरबारात आलाय तर ऐकून जा. मामाचे एक लय गोड वाक्य. मामा सांगतात, श्रीमंती आणि गरिबी ऊन सावलीचा खेळ आहे. ही संध्याकाळ झाली की इकडे असणार आहे, सकाळ झाली की इकडे असणार आहे. मामा म्हणतात, श्रीमंती आणि गरिबी ऊन सावलीचा खेळ आहे, म्हणून लय श्रीमंती आली म्हणून माजू नका, आणि गरिबी आली म्हणून लाजू पण नका. श्रीमंती आली म्हणून माझाच नाही, कधी पारड बदल सांगता येत नाही, कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे तरी ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा. कधी बदल सांगता येत नाही, म्हणून श्रीमंती आली तरी पाय जमिनीवरती राहायला पाहिजे. उदाहरण ऐका, आज ज्यांच्या निमित्तानं हा एवढा मोठा कार्यक्रम आहे, ज्यांच्या आयोजनातून एवढा मोठा कार्यक्रम आहे, ते शेंडगे कापड दुकानाचे मालक. शून्यातून विश्व निर्माण केलं. पण आज जरी श्रीमंती असली, आज जरी मामाच्या कृपेने सगळं काही चांगलं असलं, तरी पाय मात्र जमिनीवर आहेत. याला म्हणायचं नम्र झाला भूतात तेने कोंडिले अनंत. किती पैसा आला, किती संपत्ती आली, तरी माणसाला नम्र राहता आलं पाहिजे. कारण अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नम्र झाला तेने कोंडिले अनंता. जर नम्र असाल तर देव काय जगाचा बाप तुमच्या घरी येऊन राबल्याशिवाय राहत नाही, पण नम्रतेनं जगायला पाहिजे. माझं लक्ष द्या, ऐकून जा जरा. मामाच्या चरणावरती तो नतमस्तक झाला. मामा सांगितलं, पैसा काही झाडाला लागत नाही. तो गायावाया करू लागला. मामा आतापर्यंत खूप ऐकून आहे, परत कष्ट करेल कमवेल, पण आता 1000 रुपयाची नळ आहे, कात्रीत घालू तेवढी 1000 रुपये द्या मला. मामा म्हणले, ही जमीन कुणाची? माझी आहे. मग या जमिनीला काय म्हणतोस? काळी आई म्हणतो. मग आयांनो ऐका, आईचा एक इतिहास आहे. आई स्वतः उपवाशी राहील, पण आपल्या लेकराची भूक भागवते म्हणजे भागवतेच. 2-3 दिवस स्वतः पाण्यावरती दिवस काढेल, पण आपल्या लेकराच्या मुखात अन्नाचा कण घालणार म्हणजे घालणारच. तिला आई म्हणतात. म्हणजे आई प्रेम करते आणि बाप राक्षस आहे असं बी नाही. उलट आईपेक्षा ज्याचं प्रेम जास्त नाही त्याला बाप म्हणतात. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे ना, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी मुलाला शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तळून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. ओ रामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, ओ रामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, ओटा मधी हसू जरी
कना वाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाई गड्यार उमगा या बापर. अरे आई कळते पण बाप कळत नाही. आईचा एक इतिहास आहे. आई स्वतः उपाशी राहील पण आपल्या लेकराची भूक भागवते म्हणजे भागवतेच. जमिनीवरती नतमस्तक व्हायला सांगितलं अण्णा. तो माणूस जमिनीवरती नतमस्तक झाला तसं मामानं आपल्या हातातली काठी घेतली 3 वेळा जमिनीला टोचवली. जशी जमिनीला काठी टोचवली तशी जमीन दुबंगली पैशाचं गाठोडं वरती आलं. आणि मामानं सांगितलं तुला पाहिजे तेवढं घे, तुला जे हवं ते घे. आता तिकडला भाग जरा बाजूला राहू द्या. आपल्या समोर पैशाचं गाठोडं आलं येणार नाही. आपण काय एवढे पुण्यवान नाही. पण चुकून आपल्या पुढं पैशाचं गाठोडं आलं तर आपण गाठोडच पळवणार का लागते तेवढं. कसं आहे चोपदार कसं आहे म्हणजे तुम्ही पिऊन घेऊन जाणार मी काय ब्रह्मचारी काय मी काय ठेवणार काय उलट तुमच्या आधी मी पळवणार. हा म्हणजे आपण पैशाला हापलेली माणसं. त्यानं तसं केलं नाही. त्यानं गाठण सोडली. जेवढे पैसे पुरतील एवढे 1000 रुपये घेतले. मामाला सांगितलं मामा हे तुम्हाला आता बस मला नको. मामा सांगितलं घे तुझ्याच जमिनीत नाही. मामा नकोय मला आता. आता मामानं तरी ते दुसऱ्या व्यक्तीला मदत करायला ठेवायला पाहिजे ना. पण मामानं तसं केलं नाही. मामाने सांगितलं तुझ्या जमिनीतलं आहे तुझ्या हातानं गाठण बांध. त्यानं गाठण बांधली आणि पुन्हा मामानं 3 वेळा काठी जमिनीला टोचवली. पुन्हा जमीन दुबंगली. पैशाचं गाठोडं जमिनीत पुन्हा आहे असं गेलं. म्हणजे जर सेवा खरी असेल तर मामा मेवा देतात म्हणजे देतातच. बोला बोला बालू मामाच्या नावानं. मग महाराज लक्षात आलंय. अर्धा तास झालं तुम्हाला आम्हाला पटवून देत आहे बाळू मामा अवतार कोणाचे आहेत, बाळू मामाची भक्ती केल्यानंतर मिळतं काय हे सगळं आमच्या लक्षात आलंय. पण आता प्रत्यक्ष भक्ती करण्याची वेळ आली. आम्हाला नेमकं सांगा. जसा जन्म आहे तसा एक दिवस मृत्यू सुद्धा. पण मृत्यू येण्याच्या अगोदर आम्हालाही निळोबरायासारखं म्हणायचं काळ सार्थक केला त्यांनी नव्हे काळ सार्थक केला आम्ही. पण तो शब्द उच्चारण्यासाठी आम्ही नेमकं जीवनामध्ये काय करायला पाहिजे. नाथ बाबा त्याचं किती गोड वर्णन करतायत बघा. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार देह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार देह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना रे तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना रे तयामध्ये दुःख यातना तुम्ही आत्मा मधुसूदन तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बरोबर ना. काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकरण त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार. बाबा जुन्या काळात वासुदेव घरी यायचे का. वासुदेव जुन्या काळात ती उलटी टोपी असायची त्याला भारी मोराची पिसारी असायचे आणि अशी टोपी सजवलेली असायची. सकाळी सकाळी पहाटे 4-5 वाजता यायचे ना आपल्याला जाग करायचे. पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं होतं ना. ते पिंगळे यायचे का हो मावशी पिंगळे यायचे का. पिंगळे जुन्या काळात घरी ती एका हातात कंदील असायचा एका हातात टिमकी असायची. टिम 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 ते यायचे ना सकाळी आपल्याला जागा करायचे. आई आता वासुदेव येतो आता पिंगळा येतो. आता वासुदेव येत नाही आता पिंगळा येत नाही. आता येतो सकाळ सकाळ बटरावाला पॉंग पॉंग. सध्या बटरावाला माणसाला जागा करते राव. त्यामुळेच माणसं माणसात राहिली नाहीत. ते जुन्या काळात ते वासुदेव येऊन नीट सांगायचं माणसाला पैसा कसा कमवायचा नीती कशी माणुसकी कशी शिकवायचं. ती मोरे महाराज बटरावाला येतं ना आता एकच सांगतं खारी घ्या टोच घ्या बट्टर घ्या पाव घ्या मराव का खाऊन आता तेवढंच लय वाटोळ झालं बा. ते जुन्या काळात वासुदेव याचं लय भारी गाणं म्हणायचं बघा. तुम्हाला आठवेल सगळ्याला ते गाणं. अरे वासुदेवाची ऐकावानी अरे जगात नाही राम र दाम करी काम विडा दाम करी काम र दाम करी काम विडा दाम करी काम र. पैशाची जादू लैन्यादी सान थोरांना याची हव जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस या पैशाची
पैशाची गुलाम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे दाम करी काम दाम करी काम रे दाम करी काम रे दाम करी काम रे. होती का ही गाणी होती ना ती जुन्या काळातली गाणीच भारी होती कधी बी म्हणा ती आनंद देतात आताच्या काळातल्या काही काही गाण्यांचं मला मिळच लागला नाही अण्णा माझी जिंदगी चालली कीर्तन करता करता रोज हलक्या हाताने 2 जिंदगी चालली कीर्तन करता करता पण मला एका गाण्याचा मेळ अजून लागलाच नाही नक्कमुका 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 आता ते गाणं नेमकं नाकाचा मुका गी म्हणतंय का काय म्हणतंय काय माहित बा तरी बी आमची गाबडी नाचल्याशिवाय राहत नाही अजून एक गाणं आहे ते लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स आता दोतरण पेंट्या करून लुंग्या घालायच्या का काय काय माहित लय वाटोळ केलंय त्या गाण्या नको तिकडे जायला ती जुन्या काळात वासुदेव यायचे ते पैसा कसा कमवायचा शिकवायचे आता माणसं लई हुशार झाली आता माणसाला सांगायला लागली आयुष्यात माणसानं पैसा नाही कमवलं तर चालेल पण माणसं पण ही खोट आहे नाही ना खरं होणार अहो पैसा नसेल तर माणसाचं सोनं पैसा नसेल तर माणसाचं सोनं कुत्र बी जवळ येत नाही कुत्र बी म्हणतं भंगार आहे ती कशाला त्याच्या नादी लागायचंय आणि तुमचा विश्वास नसल तर फक्त महिनाभर खिशात रुपये ठेवायचं नाही ना त्या पोत्यात बोंबलत फिरायचं ज्याला तुम्ही आपलं म्हणताय का ती सुद्धा लांबून जाईल ए नको हजाराला टाकाय बसलं ही आणि मोगम एक बी शब्द नाही कीर्तनातला प्रमाण आहे धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे म्हणून जरा बसलेले चांगला ऐकून जा सटकून पैसा कमाय सटकून कळतं इकडं लय कळतं खूप कळतं जास्त कळतं भरपूर नाही टचून नाही कचून नाही मोकार नाही चिकार त्याचा चिकार पैसा कमवायचा आणि 4 मजली बांगला बांधायचा किती आणि असं वर 5व्याचा शेंडा काढायचा गज अशी चाल सोडायची चाल अशी चाल म्हणजे असतो काय कायला ना चाल सोडायचा हा म्हणजे चालीचीच असते तेवढी काय हा अशी वर अशी चाल सोडायची चाल गज काढायचा असं शेजारच्यानं बघितलं ना यो एवढा मोठा बंगला आग झाली पाहिजे बंगला बघून आग कळती का एवढा मोठा बंगला बघून आग झाली पाहिजे आग नाही अरला का एवढा मोठा जाळ झाला पाहिजे जाळ अरे पण का राहायला 4च माणसं 4 मजली बंगला 5व्याची चाल सोडतो वैर एवढा कशाला बांधायचा कोकम एवढा कशाला बंगला मोठा बांधायचा एवढा मोठा बंगला बघून आगन जाळ होऊन त्याला मूल्यात का होईना तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचा बाप नीट करीन पण आपला गज पण नीती जोडोनिया धन उत्तम वारे उदास विचारे वेच करी बसलेले आपल्याकडे एक वाक्य काय सांगितलं आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा कष्टाचा पैसा माणसाला सुखच देणार आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देणार काय म्हणणं आहे तुमचं आता बाळूमामाची आरती चालू होईल त्या बाळूमामाच्या आरतीतला 2 नंबरचं कडवय नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत बाळूमामाचं सांगणं नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही आपण इथं होतो वासुदेव म्हणा तरी लोकांनी मोरे महाराज भजन केलं नाही आणि संतांचं महाराज लोकांचं ऐकतील ती लोक कसली हो उलट लोकांचा आपण हित तो पण लई बारी बोलतात वा महाराज काय अभ्यास आहे राव काय वा लय लहान पण अभ्यास लय काय गायक वा काय वादक वा काय टाळकरी आता आम्हाला सुद्धा वाटतंय भजन करायला पाहिजे नाहीतरी माणसाच्या जीवनात भक्तीशिवाय हाय तरी काय करायला पाहिजे भक्ती पण कुठपर्यंत माहितीये का ही मशान वैरागी असतं ही फक्त हित हाय तोपर्यंत लय भारी बोलतात एकदा का आम्ही गाडीत जाऊन बसतो लोक नीट बोलत नाहीत धंदा आहे त्यांचा ते आपलं बोलतच असतात पैशासाठी आपण कुठं ऐकायचं असतं का आणि खरंच अण्णा आपल्या पुढच्या सगळ्यांनी ऐकलं असतं आपल्या पुढचे सगळे माळकरी नसते वय म्हणजे ऐकत नाहीत म्हणजे घालीत नाहीत म्हणजे किती बी बोंबला लोक ऐकत नाही जरा शेवटी मला जायचंय ज्ञानोबरायाकडे ज्ञानोबराया जीवन नावाची संधी जन्म आहे मृत्यू आहे सगळे संत म्हणतात भजन करायला पाहिजे नाथ बाबाला विचारलं भजन तुकोबराय म्हणताय सांगत होतो माझी बाजारी विठ्ठला नामदेवराय म्हणतात उठा जागेवर या आता शेवट तुमच्याकडे आलोय आम्हाला जरा गडबड झाली आमची वेळ संपत आली आम्हाला जरा लवकर सांगा आमची चालली आमचा चाललाय संसार आणि तुम्ही सगळे म्हणतायत भक्ती आम्ही नेमकं काय करायला पाहिजेत माऊली म्हणतायत आम्ही संसाराला विरोध केला नाही उलट माझी तर प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे
असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. माझं सांग नाही, माझं म्हणजे माऊलीचं सांग नाही. जेवढ्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय, हरिपाठ सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशीन भजसी कवन्या गुणे, तेवढ्या सायासानं परमार्थ करा. देव काय देवाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहायचं नाही, पण तेवढ्या सायासानं परमार्थ. पण आपला चाललाय कुठला? आपलीच माडी, आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी. याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही राव. काही काही माणसं तर संसार रुपये भाऊ सारखात इतके बुडाले, फुगून सुद्धा वर आले नाहीत. म्हणजे इतकं बरं संसाराने ह्यांना पकडलं नाही, ह्यांनी संसाराला पकडले. कसं माहिती का? गुळाची डेप माहिती, गुळाची माझ्या हातात आहे नाही, पण समजायला काय जातंय. हा, माझ्या हातात गुळाची डेप आहे, नीट जरा असं बघा. दिसती म्हणा. तुम्हाला आणायची का मला द्यायची फक्त? हा, माझ्या हातात गुळाची डेप आहे. या गुळाच्या डेपीला येऊन त्या मुंगळा गाण्यातल्या मुंगळ्यानं पकडलं. आता किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची डेप सोडल? किती प्रयत्न केल्यानंतर? अहो, वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघल, पण गुळाची डेप सोडणार? आपलं बी तेच झालंय. संसार करता करता एक दिवस आपण संसारात मरतो, तरी आपल्याला देवाची आठवण होत नाही. किती दिवाने झालेत आपण संसार. जरा माफी मागून बोलू का? फक्त राग येऊ देऊ नका. मागच्या महिन्यात मी आदमापूरला गेलो आणि येता येता नेमकं कोल्हापूरच्या सिग्नलला माझी गाडी उभा राहिली. जशी गाडी उभा राहिली तसं एक भिकारी गाडीच्या जवळ आलं, गाडीची काच वाजली. मी म्हणलं काय रे? म्हणलं 10-20 द्या की, सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही. म्हणून देवानं आपल्याला सकाळ संध्याकाळ दिले तर 10-20 द्यायला काय अडचण आहे. 20 रुपये त्याला दिले. 20 रुपये दिल्यानंतर त्याला आनंद झाला. बरं किती सांगू कुणाला? इतका आनंद झाला. त्या आनंदात 100 पावलं माघारी गेलं, परत 100 पावलं माझ्याकडे आलं. परत गाडीची काच वाजली. मी म्हणलं आता काय रे? म्हणलं अजून 20 द्या की. अरे म्हणलं आताच दिले ना. नाही म्हणलं अजून 20 द्या ना. अरे पण मला आताच दिले ना. नाही म्हणलं पण अजून 20 द्या ना. अरे पण मला आताच दिले ना. म्हणलं बरं आताच दिले ना. म्हणलं कुणाला दिले? ते म्हणलं मला दिले. म्हणलं मग आता मागतो ते कुणाला? म्हणलं माझ्या गर्लफ्रेंडला. मी म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड असती काय? तो म्हणला भिकारीला गर्लफ्रेंड नसती, पण गर्लफ्रेंड मुळे भिकारी झालोय. आणि असले दिवाने मी लय बघितल्यात. माझी जिंदगी गेली असली दिवाणी बघता बघता. आता ह्याच्या खाली मी जाऊ शकत नाही, मला बी काय मर्यादा आहेत. म्हणजे किती दिवाण हो ही कळायला पाहिजे. अजून सोपं सांगतो तुम्हाला साप माहिती? साप बोला गे. साप माहिती का? साप कोणाला खातो? मना महाराजाला. साप कोणाला खातो? बेडकाला किंवा उंदराला. गंमत आहे. सापानं बेडूक बघितला, लपत साप बेडकाकडे गेला, बेडकाला पकडलं. 2 मिनिटात निम्मा बेडूक सापाने गिळला. राहिला किती? अर्धा. बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? 2-4 मिनिटात संपन. लई साप एखादा असेल तर 10 मिनिटं लागेल. पण कार्यक्रम बरं एकदा सगळा बेडूक गिळल्या. बेडकाचं अस्तित्व आहे? बेडूक जिवंत आहे? बेडकाचं सोडा. मी विकास महाराज देवडे, मला सगळी अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. तुम्ही बऱ्यापैकी ओळखत असाल. महाराष्ट्रात एवढा गडी प्रसिद्ध आहे की माझी इतका गडी ट्रेंडिंगला अजून आलाच नाही. 2 वर्षात महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात मी एकही तालुका सोडला नाही, बाळूमामाच्या कृपेनं. मी सांगणार आहे शेवट. माझा 15 ते 20 मिनिटं त्या इतिहासावरती जाणार आहे सगळ्यात शेवट. मला हळूहळू तिथंच यायचंय. फक्त पहिल्या चरणाला मला स्पर्श करायचंय म्हणून इकडे फिरलोय थोडंसं. जरा ऐकून जा. एवढं प्रसिद्ध आहे. कुठलं बी सोशल मीडियाचं ऍप घ्यायचं, कुठलं बी, आणि नुसतं विकास महाराज देवडे नाव टाकायचं. कमीत कमी लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहेत. कमीत कमी. एवढा प्रसिद्ध असून सुद्धा सागर महाराज जाता जाता माझ्या ड्रायव्हर कडून गाडी धडकली. उभा आहे कीर्तनात. हो का? आज मोबाईल घेऊन उभा आहे, नाहीतर रोज कीर्तनात टाळ घेऊन उभा असतो. आणि महाराष्ट्रातला पहिला कीर्तन कराय ज्याचा ड्रायव्हर कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे. सगळं होईल, खडं काय मारू नका. ऐका. असं होतं म्हणजे पहिला कीर्तन कराय ज्याचा ड्रायव्हर कीर्तनात उभा आहे. जर जाता जाता चुकून माझ्या ड्रायव्हर करून गाडी धडकली, मी मेलोच. तसा मी कसाच 50 वर्ष मरत नाही, स्टॅम्पवर लिहून घ्यायचं. पण चुकून मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावले म्हणतील बॉडी आली, महाराज आला. महाराज गेला, त्याच्या मेन गावाला गेला. जिथून आला तिथं गेला, पण महाराजाची काय आली? बॉडी आली. म्हणजे आपला अस्तित्व राहत नाही बेडकाचं. आता तेवढ्यात गंमत काय झाली? त्या सापाच्या तोंडातला बेडूक, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. त्या बेडकाच्या पुढे आली. काय केलं असेल बेडकानी? असं माझ्याकडे डोळं वासून बघा, मग तुम्हाला दिसेल. परत बघा. येतंय लक्षात? म्हणजे बेडकानं माशी गिळली, हाणली माशी.
किती संपलाय बिडूक? राहिला किती? राहिला अर्धा. किती मिनिटं संपणार आहे? 2-4. मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? म्हणजे बाबू जेवला आणि पतार पालतच की. ऐ ही बेडकाचं चाललंय बाई. अहो त्या बेडकाचं उदाहरण नाही फक्त, ह्या बेडकाची गंमत चालली ही. ह्या बी बेडकाचं असं झालं ना, काय काय बेडकं 50शीत गेली तरी आशा संपली नाही, काय काय बेडकं 80शीत गेली तरी आशा संपली नाही, काय काय बेडकं आज उद्या आली तरी बी आशा संपली नाही, काय काय बेडकाच्या सरनावर असल्यावर चाव्या खाऊन गेला लागतात. दिकीला का मेला की खालच्याला ठेवू ना, काहीतरी वरच्यालाच घेऊन चालला काय सगळं. अजून बी कळत नसेल तर सोपं सांगतो, लगेच अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करतो. माहिती तुम्हाला घुस माहिती का? घुस, उंदराची मोठी बहीण काळी असते ती घुस जर एखाद्याच्या खिळपाटाला लागली तर तिला मिळच राहत नाही किती माती उकराव. नुसती उकरीत 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 जाते. बरोबर ना बाबा? एक दिवस मी त्या गुशीपासून चालवतो, न राहून त्या गुशीला विचारलं, गुसमाई गुसमाई म्हणजे बोलते कीर्तन करा संग. मी म्हणलं गुसमाई गुसमाई कवर माती उकरते? ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारा लागतो बंद करीत नाही. मी म्हणलं बिंदास उकर, काही फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले. 2-4 दिवसानंतर मी तिथूनच कीर्तन चालवतो. त्या गुशीने असं पुढच्या मानपा एवढा मातीचा ढिगारा केलता. न राहून मी त्याच्या जवळ गेलो, तिला विचारलं गुसमाई गुसमाई कवर माती उकरते? ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारा लागतो बंद करीत नाही. मी जवळ गेलो, होय ग तायडे, ए दिदे, ते डोक्यावढं माप नेमकं केवढं मला अंदाज सांगते का? म्हणजे किती दिवस उकरायची मला बी मिळ लागेल. ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती आणि डोकं वर करीत बघती डोक्यावढा ढिगारा लागला. तुझ्या बापाने केलता का? मिली तरी लागल का? म्हणजे ही कुणाच चाललंय? अहो आता तरी आपलं म्हणा की हे आपलंच चाललंय ना. आपली बी तीच गंमत झाली ना. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुक्ती येत नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा बसले, सुख सुख करत माणसाला संसारात मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती आहे. कारण या संसाराचा नियम आहे, दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही किंवा ठाऊकाचे आहे, संसार दुःखाचा. मग मला सुख प्राप्त करायचे काय करावं लागेल? सुखरूपायचा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासाठी. सर्व सुखाच्या आग्रह बापरक मध्ये, सर्व सुखाच्या आग्रह जनी म्हणे शरण, सर्व सुखाच्या आग्रह म्हणे नर हरी सोनार, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज लक्षात आलंय, सगळ्या संतांना विचारला मी, भजन केल्याशिवाय जन्म सफल नाही, जन्माची सार्थकता नाही. निळोबर या 5वे संत म्हणून तुमच्याकडे येतो. सगळ्या संतांनी सांगितलं जन्म सफल करायचंय तर मुखानं देवाचं भजन करा. तुमचं काय म्हणणं आहे? निळोबर आहे म्हणतात, मी एकच सांगेल, ज्या देवानं अनमोल किमतीचा नरजन्म दिलाय त्या देवाचं मुखानं भजन करा आणि कानानं कीर्ती ऐका. अभंगाचं पहिलं नाम वाचे श्रवण कीर्ती, 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 नाम वाचे श्रवण कीर्ती. हे पाऊले वा वा. समान समान हे समान समान बाबुले तिथी समान राळताक केला तारे, काय नाटक केला तारे. वा, एकदा टाळी वाजवा. कंप्लीट 9:20 ला आपलं कीर्तन संपलेलं असेल. मला तो टायमिंग देण्यात आलेला आहे. 9:20 पर्यंत आपलं कीर्तन चालणार आहे. आता आत्ताच्या काही काळातल्या घटना मला सांगायच्यात. जुन्या काळात मामा कोण आहेत, मामाने कुणाकुणाला काय काय दिलं हे आपण सगळं बघितलंय. आत्ताच्या काळातल्या बाळूमामाच्या घटना आपल्याला पाहिजेत. आत्ताच्या काळातले बाळूमामाचे अनुभव आपल्याला पाहिजेत. ते जिवंत अनुभव आहेत, काय आपल्या नगरीत घडलेत, काय माझ्या आयुष्यात घडलेत ते आम्हाला सांगायचेत. आता ऐकून जा. एवढं चांगलं सांगून एखादा म्हणजे महाराज नाही भजन केलं, नाही चांगलं जीवन जगलं तर मग काय, मग अवघड आहे गड्या. पण महाराज ज्यांनी भजन केलं त्यांना समाजानं त्रासच दिला की. ज्ञानोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. तुकोबारायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. बाळूमामानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. बाळूमामाच्या जीवनात किती त्रास आहे. लहानपणी झाडावरती जायचे, झाडाचा पाला खायचे, लोकांना मनावर वेळा झाला बाळू. त्रास दिला बाळूमाला. भजन करायला लागले,
तरी जर 15-15 दिवस समाधी अवस्थेत बाळूमामा राहायचे. कधी कधी असं सरनवसली बाळूमामाला ठेवलंय आणि तिथून सुद्धा बाळूमामा बाहेर पडलेत. म्हणजे मेलेत म्हणून पार कधी कधी घोषित केलं. ही योग्याची समाधी जरा वेगळी असते. ती समाधी आपल्या आकलनाच्या बाहेरची. म्हणजे बाळूमामाला जीवन जगताना इतका त्रास दिलाय. नवे बाळूमामा जर असं वेड्यासारखं करायला लागले तर लोक म्हणले आईला सुद्धा बाळूमामा कळले नाहीत. मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकानं सांगितलं लई मोठ्या भूताने झपाटले. आता ह्या भूताला सगळ्यात मोठं भूत हेच आहे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. आणि सध्या महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त वेळ कोणाचा असेल तर बाळूमामाचं वेळ या जगाला लागलाय. कारण आतापर्यंतचा इतिहास आहे सगळ्या संतांच्या दारात आपल्याला दर्शन घ्यायला जावं लागतं. पण एकच संत एकच देव आहेत जे प्रत्येकाच्या शेतात येऊन आपल्याला दर्शन देत आहेत. ते म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा आहेत. आणि आलायत बाळूमामाच्या दरबारात तर बाळूमामाला सांगू नका आपल्या जीवनात संकट किती आहेत. बाळूमामाला सांगू नका आपल्या जीवनात संकट किती आहेत. उलट संकटांना सांगा माझा आदमापूरचा बाळूमामा थाटात माझ्या पाठीमागं उभा आहे. निश्चित बाळूमामा तुम्हाला सगळी मदत केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, मांत्रिकासमोर नेलं. मांत्रिकानं बाळूमाच्या अंगावली कपडे काढले, छमाटी घेतली आणि एक छमाटी बाळूमाच्या अंगावर हाणली. जशी बाळूमाच्या अंगावर हाणली का तसं त्या मांत्रिकाला लागायचं का मला कसं काय लागतंय. दुसरी छमाटीला जो मांत्रिक पडला ते मला तरी अजून गाठ्यात सापडला नाही. लय अवघड आहे. म्हणजे बाळूमामाला सुद्धा जीवन जगत असताना त्रास झाला. पण बाळूमामाने या जगाचा त्रास दूर केला. स्वतः त्रास सहन केला. पण या जगाचा त्रास, या जगाला होणारी संकट, या जगाला होणारं दुःख बाळूमामाने जीवनातून दूर केलंय. उदाहरण क्रमांक 1 ऐकून जा. ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण बाळूमामाची सेवा 11 दिवस करणार आहेत, ते शेंडगे कापड दुकान. बंधू दोन्हीही, एक सुरेश दादा असतील आणि एक शंकर दादा असतील. तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, पण त्यांचा 15 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 35 माणसांच्या ते स्वतः कामाला जात होते. 35 माणसांच्या ते रोजानं स्वतः कामाला जात होते. बाळूमामाची भक्ती केली. बाळूमामाची अंतःकरणापासून भक्ती केली. आयुष्य बाळूमामांच्या सेवेत वेचलं. आयुष्यभर बाळूमामांची सेवा केली. परिणाम आज 35 माणसं त्यांच्याकडे कामाला आहेत. ही बाळूमामाची देणगी. आपल्या समोरचं उदाहरण काय होते आणि काय झालेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. एवढं मोठं दुकान माळशिरस नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये या दुकानाची चर्चा आहे. शेंडगे कापड दुकान. कारण कमवलं, पण योग्य मार्गानं कमवलं. बाळूमामाच्या साथीनं कमवलं. बाळूमामा देतात म्हणजे देतातच हे तुमच्या आमच्या लक्षात आणून दिलंय. आणि एवढं देऊन सुद्धा, एवढं मोठे असून सुद्धा पाय मात्र जमिनीवर आहेत. ही नम्रतेची व्याख्या आपल्या समोर आहे. ही नम्रतेची व्याख्या आपल्या समोर आहे. आणि एकदा का नम्र आपण झालो की ते जगाचा मालक सुद्धा आपल्या हृदयात येऊन राहिल्याशिवाय राहत नाही. आज निश्चित त्यांच्या रूपात बाळूमामा आपल्याकडे आहेत. मी ज्यावेळेस आलो मला माहिती त्यांची सेवा काय. त्यांच्या जीवनात अनेक अशी उदाहरणं आहेत की जी बाळूमामानं साक्षात करून दावलेली. आता त्यातली काही इथं सांगण्यासारखी नाही, त्याची चर्चा होईल म्हणून मी शांत बसलो. म्हणजे बाळूमामाची निश्चिम सेवा आहे. इतकी सेवा आहे की बाळूमामासाठी काही पण करायचं आहे. आता जर मी इथं सांगत असेल तर त्यांच्या डोळ्यात आसू आहे. म्हणजे आज जे काही वैभव आहे, आज हे जेवढं काही एवढं थाटामाटात, एखादा आमदार एवढं मोठं थाटात लग्न करणार नाही एवढं बाळूमामाचं स्वागत त्यांनी थाटात केलं. एकदा टाळी वाजवा जरा जोरदार. एवढं मोठं लग्न सुद्धा एखाद्याचं होणार नाही, एवढं मोठं कार्य तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून ते करतायत. म्हणून निश्चित अशी माणसाची समाजाला गरज आहे. आणि मी निश्चित म्हणेल बाळूमामानं त्यांचं कार्य करण्यासाठी तुम्हाला जन्माला घातलाय. निश्चित अतिशय गोड. आता माझ्या जीवनातली काही उदाहरणं सांगतो. फक्त 5 ते 10 मिनिटं आहे. बाळूमामा किती सेवा करतात, आजच्या काळात बाळूमामाचा किती अनुभव आहे. आज जो काही मी विकास महाराज देवडे महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहे अण्णा, त्याचं कारण फक्त बाळूमामा आहेत. बाळूमामाच्या भाग्यावरती जशी माझी कीर्तनं सुरू झाली तशी माझ्या डायरीत 2 वर्ष झालं एक बी दिवस असा नाही की माझ्या डायरीत कीर्तन नाही. चेतन दादा पुढे बसलेले आहेत. एकही दिवस असा माझ्या डायरीत नाही की माझ्या डायरीत कीर्तन आहेत. हे जर बाळूमामानं मला दिलं असेल तर मग काय देव त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. माझा जीव जरी बाळूमामाच्या चरणावरती मी वाहिला ना तरी त्यांच्या उपकारातून मी उतराई होणार नाही. पण थोडासा प्रयत्न माझ्या घरी चाललाय. कर्जत तालुक्यातलं गणेशवाडी नावाचं माझं गाव. त्या गावामध्ये विश्वसंत ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी साहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या मंदिराचं काम चालू आहे. त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 1.5 कोटी रुपये.
बाळूमामाचं ते धाकटा आदमापूर प्रति आदमापूर म्हणून आताच लोक त्याला प्रति आदमापूर म्हणायला लागलेत. एवढं मोठं आदमापूर नंतर जर 2 नंबरचं महाराष्ट्रात जगात मंदिर कोणतं असेल तर ते माझ्या घरी होतंय. 1.5 कोटी रुपयाचं मंदिर आहे. एवढंच नाही, बाळूमामाच्या नावानं अनाथाश्रम त्या ठिकाणी चालू करतोय. बाळूमामाच्या नावानं शिक्षण संस्था चालू करतोय, जिथं मुलाला राहायला फी नाही, खायला फी नाही आणि शिकायला सुद्धा फी नाही. एवढं बाळूमामाचं कार्य चाललं. एवढंच नाही तर आता येणारी अमावस्या, 4थी अमावस्या, तिथं अमावस्याचे कार्यक्रम आहेत. पहिल्या अमावस्येला पाऊस आला, पावसाळ्याचे दिवस होते अण्णा, पाऊस आला म्हणून आम्ही समजून गेलो चला पावसाळ्याचे दिवस आहेत, काही अडचण नाही बाबा. पण दुसऱ्या अमावस्येला राहुलजी महाराज पार्ट्यांचं कीर्तन ठेवलं, आपल्या इथं पण आता आहे. दुसऱ्या अमावस्येला राहुलजी महाराज पार्ट्यांचं कीर्तन ठेवलं. संध्याकाळी 6 वाजल्या, पावसाचे दिवस नाही, काही नाही, कीर्तन सुरू करण्याचे आम्ही लगबगीत आहेत. तेवढ्यात एकाकीत आकाशात ढग आले आणि विजांच्या कडकडासहित पाऊस यायला सुरुवात झाली. महाराजांचाही मला फोन आला, व्हिडिओ अजून त्यामध्ये आहेत, एकही शब्द इथं बोललेला खोटा नाही. पाऊस यायला लागला, महाराजांचे फोन आले, कीर्तनाचं काय? म्हणलं होणार. मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिलो आणि आई घरातून बाहेर आली. आईच्या डोळ्यात आसू होते. ए लेकरा, आतापर्यंत निश्चिम भक्तीनं बाळूमामाची भक्ती केली, मोकळ्या अंतकरणातून बाळूमामाची भक्ती केली. आयुष्यभर कमवलेला पैसा बाळूमामाच्या मंदिरासाठी खर्च करतोय. आयुष्यभर एवढा पैसा खर्च करतोय, एवढी बाळूमामाची सेवा करतोय. एवढं सगळं असून सुद्धा जर 2 अमावस्याला पाऊस येतोय तर आपल्याला काहीतरी आडवय, आपल्याला काहीतरी आडवय. आई म्हणलं नाही ग, काय बाळूमामा दयाळू आहे, नाही काही अडचण यायची, नको टेन्शन घेऊ. आईच्या डोळ्यात हसू होते. अरे गावाला हसू होतं, लोक गंमतच बघाय असते. अरे हसू होतंय, तू करतोय एकटा धावपळ करतोय, इकडून तिकडून रुपया आणतोय, त्या मंदिराला खर्च करतोय, मान्य, पण असं हसू नको व्हायला. गवळी काका आईच्या डोळ्यात हसू होते. ऐक ना, काही झालं तरी आज कीर्तन दारात व्हायला पाहिजे. आई नको टेन्शन घेऊ, मामा दया घन आहे, मामा नाही आपल्यावरती अन्याय होऊ द्यायचा. आई मी डोळ्यात पाणी आणून त्या पावसाकडे बघत होतो. बाबा फक्त बाहेर आलो आणि त्या मंदिराकडे बघून फक्त वरती आकाशाकडे बघितलं आणि मामाला सांगितलं, मामा जर माझी भक्ती खरी असेल, माझी सेवा खरी असेल, मोकळ्या मनानं जर तुझं मंदिर बांधत असेल ना, तर मामा 2 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे, 2 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जर आपली सेवा खरी ना तर आपण देवाला सुद्धा चॅलेंज करू शकतो. देवाला एकच सांगितलं, देवा जर नाही 2 मिनिटात पाऊस बंद झाला ना, नाही जर 2 मिनिटात पाऊस थांबला ना, आणि जर यावेळेचं जर कीर्तन जर कॅन्सल झालं ना, देवा तुझं मंदिर हाय ह्या ठिकाणी बंद करेल, इटा आणलेत ह्या सगळ्या महागारी भरून पाठवील, नाही मंदिर करायचो परत पुढचं. काय करावं, तुझी भक्ती करतो, एवढं सगळं करतोय, तू पाऊस पाडतोय. तुझी सत्ता आहे ना, तुझी वाऱ्यावरती सत्ता आहे, तुझी अग्नीवरती सत्ता आहे, तुझी पावसावरती सत्ता आहे, तुझी पृथ्वीवरती सत्ता आहे. तर या सेवकाचं एक काम कर, 2 मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे. आणि बाबा ऐका बरं का, फक्त वर बघून खाली बघेपर्यंत धप रप 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 येणारा पाऊस 1 मिनिटात मामानं बंद केलता. 1 मिनिटात. ही ताकद जर कोणाची असेल तर ती सेवेची, ती बाळूमामाची. आजच्याही काळात तुम्ही बाळूमामाला काही मागा, फक्त सेवा करा, इथं सेवेला किंमत आहे. आज महिला मंडळ तुम्ही आलाय, पडेल ती कामं करा, भांडी घासा, भांडी घासण्याचा प्रयत्न करा. पुरुष मंडळ तुम्ही आलाय, रोज त्या मेंढरामध्ये मेंढर चारायला जा. नसेल चारायला जायचं, आपल्या घरी चारा आहे तो मेंढराला आणून द्या. आणि जर चारा आणून दिला, आपल्या जरी रानात मेंढर चारली ना, तर एक इथून बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो, त्याच्या दुप्पट बाळूमामा तुम्हाला दिलेल्या शिवाय राहणार नाही. फक्त निस्सीम मोकळ्या अंतकरणानं बाळूमामाची सेवा करा. बाळूमामा देतो म्हणजे देतोच. अरे आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, ज्याला लेकरू नाही त्याला लेकरू देणारा देव म्हणजे आदमापूरचा बाळूमामा आहे. आदमापूरचा बाळूमामा आहे. म्हणून निष्ठेनं भक्ती करा, देव देणार म्हणजे देणारच. एवढं सांगून एखादा म्हणजे महाराज नाही भक्ती केली, नाही चांगलं जगलो, मग आमचं काय जात नाही. नाथ बाबा किती गोड बोलतात, ऐका जरा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटची बा काळ बांधून नेईल, सरते शेवटची बा, सरत देवटी बा काळ बांधून नेईल, सरत देवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बात आईल, एका जनार्दनी आमचे काय बात आईल. महाद्वारी बोली बोली तुले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी
देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारे अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगावया आले माई माझ नाव शकून सांगावया आले माई माझ नाव चकुन सांगा बया आले माई माझं नाव चकुन सांगा बया आले माई माझं नाव सर्वांच्या हातवर कळू दे या महाराष्ट्राला शेंडगे बंधूंनी आणि सर्वांच्या साथीनं या नातेपुते नगरीमध्ये साक्षात दुसरा आत्मापूर उभा केलाय कळू दे या महाराष्ट्राला हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो ढोल वाजतो मामाला छबिना गाजतो ढोल वाजतो मामाला छबिना गाजतो या बैचुंड्याच्या रानात मला बाया दिसती पांढर या बैचुंड्याच्या रानात मला बाया दिसती पांढर दिसती पांढरार बाळू मामाची मेंढर दिसती पांढरार बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर या बाई डोंगर वनात कशी बाया चरती कोकर या बाई डोंगर वनात कशी बाया चरती कोकर चरती कोकरार बाळू मामाची मेंढर दिसती पांढरार बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हाती काठी गोंगड पाठी हाती काठी गोंगड पाठी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हे काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवनी डोंगरात राखी तो मेंढर अरे बाळू मामा करतोया बाळू मामा करतोया पायाचा काटा शंकर शेठ आणि सुरेश शेठ तुम्हाला विनंती तुम्ही स्टेजकडे यायचंय दोघांनाही विनंती स्टेजकडे यायचंय इको द्या अरे गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी